भारताचा शोध भाग 16. आर्यांचे आगमन. सिंधूच्या खोऱ्यातील संस्कृतींचे निर्माते कोण, ते कोठून आले होते, आपणाला अद्याप माहीत नाही. हे लोक बहुधा येथलेच असावेत. ही संस्कृती येथलीच असण्याचा बराचसा संभव आहे. या संस्कृतीची काही मुळे, या संस्कृतीच्या काही पारंब्या दक्षिण हिंदुस्थानातही सापडण्याची शक्यता आहे. सिंधूच्या खोऱ्यातील ही संस्कृती व लोक आणि दक्षिण हिंदुस्थानातील द्राविडी लोक व त्यांची संस्कृती यात महत्वाचे साम्य आहे, असे काही विद्वानांचे म्हणणे आहे. कोणी परदेशातून लोक हिंदुस्थानात आलेच असले तर ते मोहंजोदारो येथील संस्कृतीच्या पूर्वी हजारो वर्षे आधी तरी आले असले पाहिजेत. म्हणूनच सामान्यतः असे समजायला प्रत्यवाय नाही की मोहंजोदारो येथील हे लोक हिंदीच होते, हिंदुस्थानचेच रहिवासी होते, इथल्या भूमीशी एकरूप झालेले होते. या सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचे पुढे काय झाले, तिचा अंत कसा झाला? काही पंडितांचे गार्डन चाइल्डही त्यात आले. ते म्हणतात की काही अज्ञात अशा उत्पातामुळे या संस्कृतीचा नाश झाला. सिंधू नदीला प्रचंड पूर येतात, ही गोष्ट सुप्रसिद्धच आहे. भोवतालची पुरे, ग्रामे सर्व त्या पुरात सापडतात, हा नेहमीचा अनुभव आहे. तसे काही झाले असेल किंवा हे घडण्याचा दुसरा एक प्रकार संभवतो. बदलत्या हवामानामुळे काही ठिकाणी जमिनीचा कस व ओलावा हळूहळू जात राहून जमीन कोरडी रखरखीत बनते व अशा रीतीने लागवडीच्या जमिनीचे शेवटी उजाड वाळवंट होते. मोहंजोदारोचे अवशेष पाहिले तर वाळूचे थरावर थर बसत गेलेले दिसतात व त्यामुळे शहराचा तळच उंच होऊन घरांच्या जुन्या पायांवर उंच उंच तळ घेत घरे बांधणे भाग झालेले दिसते. खणून काढलेली काही घरे तर चांगली दुमजली ती मजली दिसतात, परंतु तळ्याच्या चढत्या उंचीमुळे उत्तरोत्तर भिंती अधिक उंच कराव्या लागत होत्या असे दिसते. प्राचीन काळी सिंध प्रांतात श्रीमंत लोक होते व हा भाग सुपीक होता हे आपल्याला माहीत आहे, परंतु मध्ययुगापासून पुढे तो जवळजवळ वाळवंट झालेला दिसतो. तेव्हा हवामानाच्या फरकामुळे या प्रदेशातील लोकांवर, त्यांच्या राहणीवर चांगलाच परिणाम झाला असण्याची शक्यता आहे. परंतु हा परिणाम हळूहळू झाला असता, एकदम उत्पातासारखा झाला नसता आणि काही झाले असले तरी हे असे हवामानाचे फरक थोड्या काही मर्यादित प्रदेशावर झाले असते. पण या संस्कृतीचा विस्तार मोठा होता, म्हणून उत्पाताचे कोणते स्वरूप होते, ही संस्कृती कशी लोपली, कशी गडप झाली ते समजावून घ्यायला निश्चित असा पुरावा आपल्याजवळ नाही. येथल्या काही प्राचीन शहरांना वाळूने गडप केले आणि पोटात त्यांना सांभाळूनही ठेवले, परंतु इतर पुरे, पट्टणे आणि तेथल्या प्राचीन संस्कृतींची सारी चिन्हे काळाच्या ओघात विलीन झाली, मातीत मिसळून गेली. भावी पुराण वस्तू संशोधन खात्याला कदाचित काही अवशेष सापडतील आणि नंतर काळाशी जुडणारे दुवे मिळतील. सिंधू खोऱ्यातील संस्कृती आणि नंतरचा काळ यांच्यात परंपरा सातत्य असल्याचे जरी नक्की वाटते तरी एक प्रकारचा खंड मध्ये पडल्यासारखा वाटतो, हेही खरे. काल गणनेच्या दृष्टीनेच नव्हे तर नंतर आलेल्या संस्कृतीवरूनही असे वाटते. पुढे जी संस्कृती आपणास आढळते ती अधिक कृषी प्रधान अशी दिसते. तिचा आरंभ तरी तसा आहे. या संस्कृतीत ग्रामे, नगरे आहेत. थोड्याफार अंशी नागरिक जीवनही आढळते, परंतु कृषी प्रधानता हेच तिचे वैशिष्ट्य दिसते. कदाचित नवीन होणाऱ्या आर्यांनी त्या प्राचीन नागर संस्कृतीला हे कृषी प्रधान स्वरूप दिले असावे. हे आर्य वायव्येकडून लाटांवर लाटा यावयात त्याप्रमाणे भारतात पुराच्या लोंढ्यांसारखे आले. सिंधू नदीच्या खोऱ्यातील संस्कृतीनंतर सुमारे 1000 वर्षांनी हे आर्य हिंदुस्थानात आले असावेत असा तर्क आहे. परंतु 1000 वर्षांचा कालखंड मध्ये गेलाच असेल असे नाही. ते लोक टोळ्या टोळ्या करून मधून मधून सारखे येत असावेत. पुढील काळात ज्याप्रमाणे दिसते तसे त्या काळातही झाले असेल आणि आलेले लोक जसजसे येत तसतसे मूळच्या लोकांमध्ये मिसळून हिंदुस्थानचे होत असतील. पहिला मोठा सांस्कृतिक समन्वयाचा प्रयोग म्हणजे आर्य आणि द्राविडी यांचा होय. द्राविडी लोक व त्यांची संस्कृती सिंधू संस्कृतीचे प्रतिनिधी असावेत असा संभव आहे. या समन्वयातून व एकीकरणातून हिंदी जाती जमाती व मूलभूत हिंदी संस्कृती उत्पन्न झाली. आर्य व द्रविड या दोन्हींचा विशिष्ट ठसा या समन्वयातून नव्या संस्कृतीवर उमटलेला आहे. पुढच्या शेकडो वर्षात आणखी जाती जमाती, आणखी निरनिराळे मानववंश आले. इराणी, ग्रीक, पर्शियन, बॅक्ट्रियन, सिंथियन, हून, इस्लामपूर्व
तुर्की, आरंभीचे ख्रिश्चन, ज्यू, झरथृष्टी कितीतरी प्रकार आले. त्यांचा थोडाफार परिणाम होऊन हिंदी संस्कृतीत काही फरक होत गेला, पण अखेर ते स्वतः हिंदीच बनले. डॉडवेल लिहितो, हिंदुस्थानची संग्राहक शक्ती सागराप्रमाणे अनंत होती. हिंदुस्थानातली जाती संस्था व रोटीबेटी बंदी लक्षात घेतली म्हणजे त्याच हिंदुस्थानची परकीय लोक व त्यांची संस्कृती पचवून आत्मसात करण्याची ही अपूर्व संग्राहक शक्ती पाहून नवल वाटते. या संग्राहक वृत्तीमुळे हिंदुस्थानने आपल्या जीवनशक्तीतला जोमदारपणा कायम राखून वेळोवेळी कायाकल्प केला असावा. पुढे मुसलमान आले. त्यांच्यावरही या संग्राहक वृत्तीचा परिणाम झाल्या वाचून राहिला नाही. व्हिन्सेंट स्मिथ म्हणतो, परकी विशेषतः मुस्लिम तुर्क लोक पूर्वी आलेल्या शक व युएची लोकांप्रमाणे हिंदू धर्मातील आश्चर्यकारक संग्राहक वृत्तीपुढे अलग राहू शकले नाहीत. झपाट्याने त्यांना हिंदू वळण लागले. हिंदू धर्म म्हणजे काय? व्हिन्सेंट स्मिथचे जे अवतरण आता वर दिले त्यात हिंदू धर्म, हिंदू वळण असे शब्द आहेत. हिंदी संस्कृती या व्यापक अर्थाने ते शब्द योजले असतील तर काही हरकत नाही. तसे नसेल तर असे शब्द वापरणे माझ्या मते बरोबर नाही. कारण अशा शब्दप्रयोगामुळे गैरसमज होण्याचाही संभव आहे. कारण आज हिंदू या शब्दाचा संकुचित आणि विशेषतः धार्मिक अर्थ प्राप्त झाला आहे. आमच्या प्राचीन वाङ्मयात हिंदू हा शब्द कुठेही नाही. 8व्या शतकातील एका तांत्रिक ग्रंथात हिंदू शब्द प्रथम आलेला दिसतो असे मला सांगण्यात आले आणि तेथेही त्या शब्दाचा अर्थ विशिष्ट धर्माचे अनुयायी असा नसून विशिष्ट लोकसमूह असा आहे. परंतु हा शब्द जुना आहे यात शंका नाही. कारण अवेस्तामध्ये व प्राचीन पर्शियन भाषेत हा शब्द आढळतो. त्यावेळेस आणि त्यानंतरही सुमारे 1000 वर्षे मध्य व पश्चिम आशियातील लोक हिंदुस्थानासाठी म्हणून किंवा अधिक सात्यार्थाने म्हणायचे झाले तर सिंधू नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांसाठी म्हणून या शब्दाचा उपयोग करीत. हिंदू हा शब्द सिंधूपासून आला आहे हे स्पष्ट आहे. सिंधू नदीचे हे प्राचीन काळचे आणि आजचेही नाव आहे. या सिंधू शब्दापासून हिंदू, हिंदुस्तान हे शब्द बनले. 7व्या शतकात प्रसिद्ध चीनी प्रवासी इस्तिंग हा आला होता. तो आपल्या प्रवास वर्णनात लिहितो, उत्तरेकडच्या जाती म्हणजे मध्य आशियातील लोक या कंसात इंडिया देशाला हिंदू कंसात हिंदू असे म्हणतात. परंतु पुढे तो जोडतो, परंतु हेच काही सर्वसाधारण नाव नव्हे. इंडियाला अत्यंत योग्य असे नाव श्रेष्ठ देश, आर्य देश हेच आहे. विशिष्ट धर्माला हिंदू हा शब्द वापरण्याचा प्रकार पुष्कळ नंतरचा आहे. हिंदुस्थानातील धर्माला संग्राहक असे आर्य धर्म हेच नाव प्राचीन काळी होते. धर्म या शब्दात इंग्रजीतील रिलिजन या शब्दातील अर्थापेक्षा अधिक अर्थ आहे. ज्या धातूपासून हा शब्द बनला आहे त्या मूळ धातूचा अर्थ एकत्र ठेवणे असा आहे. एखाद्या वस्तूचा धर्म म्हणजे तिची मूल प्रकृती, तिच्या अस्तित्वाला अवश्य असे निर्बंध. धर्म या शब्दातली कल्पना नैतिक आहे. त्यात नीती निर्बंध, सत्य न्याय, मानवाच्या सर्व कर्तव्यांचा, त्यांच्या सर्व नैतिक ऋणांचा विस्तार येतो. धर्म शब्दात नैतिक अर्थ आहे. सारे नीतिशास्त्र, मनुष्याची सारी कर्तव्ये, सारी ऋणे, साऱ्या जबाबदाऱ्या, सत्य प्रतिष्ठित प्रामाणिक न्याय इत्यादी गोष्टींचा धर्म या शब्दाने अर्थ कळतो. हिंदुस्थानात जन्म पावलेल्या सर्व धर्मांचा कंसात वैदिक अवैदिक कंस पूर्ण आर्य धर्मात समावेश होतो. वेद मानणाऱ्यांकडून आणि वेद न मानणाऱ्या अशा जैन व बौद्ध धर्मियांकडूनही हाच शब्द वापरण्यात येईल. स्वतः भगवान बुद्ध स्वतःच्या मोक्ष मार्गाला आर्य मार्ग असे म्हणतात. जे तत्वज्ञान, पंथ, नीती नियम, धार्मिक विधी व आचार वेदापासून निघाले असे मानले जात असे त्यांनाच मुख्यतः व विशेषतः वैदिक धर्म ही संज्ञाही प्राचीन काळी दिलेली आढळते. वेदांची अधिसत्ता जे मानित, वेद अंतिम आधार, वेदांचा शेवटचा अधिकार असे जे मानित ते वैदिक धर्माचे अनुयायी असे समजण्यात येईल. सनातन धर्म ही संज्ञा हिंदुस्थानातील साऱ्याच प्राचीन धर्मपंथांना, बुद्ध व जैन या पंथांनाही लावता येईल.
परंतु आपण पुरातन धर्माने चालतो असा हक्क सांगणाऱ्या काही पुराण मतवादी कर्मठ हिंदू गटांनी ह्या संज्ञेचा आजकाल थोडाफार मक्ता घेतलेला आहे. बौद्ध धर्म, जैन धर्म हे हिंदू धर्म नव्हते किंवा वैदिक धर्मही नव्हते, परंतु हिंदुस्थानातच त्यांचा जन्म झाला आणि हिंदी जीवन, हिंदी संस्कृती व तत्वज्ञान त्यांचाही एक जीवन महत्वाचा भाग आहे. हिंदुस्थानातील बुद्ध धर्मी आणि जैन धर्मी मनुष्याचा पिंड 100% हिंदी संस्कृती आणि हिंदी विचार यातूनच बनलेला आहे. परंतु धर्माने ते काही हिंदू नाहीत, म्हणून हिंदी संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणणे हे अगदी चूक आहे. पुढील काळात या संस्कृतीवर इस्लामी संघर्षाचाही फार परिणाम झाला, तथापि ती मुळात विशेष करून हिंदी म्हणून राहिली. पश्चिमेकडे जन्मलेल्या औद्योगिक संस्कृतीचे हल्ली शेकडो प्रकारे तिच्यावर हल्ले झाले. महत्वाचे परिणाम व संस्कार होत गेले. त्यातून काय निष्पन्न होईल ते आज अचूक सांगणे कठीण आहे. इहपर लोकी कल्याण व्हावे म्हणून श्रद्धापूर्वक आचरण्याचा मार्ग या दृष्टीने हिंदू धर्माकडे पाहावे तर तो अनिश्चित, आकारहीन, बहुविध, सर्वांना सर्व प्रकारचा असा आहे. त्याची व्याख्या करणे अशक्य प्रायच आहे. इतकेच नव्हे तर जगात ज्या अर्थी धर्म हा शब्द वापरला जातो त्या अर्थाने त्याला धर्म म्हणता येईल की काय असा संशय वाटतो. त्याचे हल्लीचे किंवा पूर्वीचे स्वरूप पाहिले तर त्यात अगदी उत्तम पासून तो अगदी कनिष्ठ प्रकारच्या काही परस्पर विरुद्ध अशा सर्व प्रकारच्या श्रद्धा मार्ग व आचारांचा समावेश झालेला आहे. हिंदू धर्माचे महत्वाचे स्वरूप हे दिसते की नांदावे, नांदू द्यावे, जगावे, जगू द्यावे. महात्मा गांधींनी हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा पुढील प्रमाणे यत्न केला आहे. हिंदू धर्माची व्याख्या करा असे जर मला कोणी सांगितले तर मी इतकेच म्हणेन की अहिंसक मार्गाने सत्याचा शोध. ईश्वर न मानणारा मनुष्यही स्वतःला हिंदू म्हणून घेऊ शकतो. हिंदू धर्म म्हणजे सत्याचा कसून पाठलाग करणे. हिंदू धर्म म्हणजे सत्याचा धर्म. सत्य म्हणजे परमेश्वर. ईश्वर न मानणे आम्हाला माहीत आहे, परंतु सत्य न मानणे आम्हाला माहीत नाही. गांधीजी सत्य आणि अहिंसा असे म्हणतात, परंतु गांधीजी ज्या अर्थाने अहिंसेचा अर्थ करतात त्या अर्थाने अहिंसा हिंदू धर्माचा महत्वाचा भाग आहे असे न मानणारे काही नामवंत आहेत व तेही निसंशय हिंदूच आहेत. कंसात विचारवंतांचे म्हणणे आहे. कंस पूर्ण. तेव्हा हिंदू धर्माचे वैशिष्ट्य म्हणून दाखविणारे केवळ सत्य काय ते उरले, परंतु याला व्याख्या कोण म्हणेल? म्हणून हिंदी संस्कृतीला हिंदू संस्कृती किंवा हिंदू धर्म असे म्हणणे बरोबर नाही व इष्टही नाही. प्राचीन ग्रंथात स्पष्ट रूपाने मांडलेल्या विविध तत्वज्ञान पद्धतीत जरी हिंदू संस्कृतीचेच वर्चस्व प्रतीत होत असले तरी फार प्राचीन संस्कृतीलाही हिंदू संस्कृती म्हणणे बरोबर किंवा इष्ट नाही. आणि हल्लीच्या काळी तर त्या अर्थाने त्या संज्ञा वापरणे जास्तच चुकीचे आहे आणि आज तर तसा शब्द लावणे हे अगदीच चुकीचे आहे. जोपर्यंत तो प्राचीन धर्म आणि ते तत्वज्ञान मुख्यतः जीवनाचा एक मार्ग, जगाकडे पाहण्याची एक विशिष्ट दृष्टी या स्वरूपात होती तोपर्यंत हिंदी संस्कृती व हिंदू संस्कृती हे शब्द समानधर्मी होते. परंतु तरतऱ्हेचे कर्मकांड व विधी यामुळे धर्माचे स्वरूप जास्त कडक बनत गेले. तेव्हा त्या सर्व संग्राहक संस्कृतीच्या अर्थापेक्षा त्याचा अर्थ काही बाबतीत अधिक तर काही बाबतीत कमी झाला. एखाद्या ख्रिश्चनाला किंवा मुसलमानाला आपला धर्म कर्मठ श्रद्धेने पाळून सुद्धा आपली राहणी व संस्कृती हिंदी वळणाची करणे शक्य होते व त्याप्रमाणे पुष्कळ वेळा होत होते. अशा तऱ्हेने स्वतःचा धर्म न बदलता स्वतःच असा बदल करून तो हिंदी बनत असे. या देशाला किंवा येथील संस्कृतीला व परंपरा बदलत गेली तरी अखंड असलेल्या आपल्या इतिहासाला योग्य शब्द हिंदी हा आहे. हिंदी हा शब्द हिंद शब्दापासून बनला आहे. हिंदुस्थानसाठी हिंद शब्द अजूनही सामान्यतः उपयोगीला जातो. आशियाच्या पश्चिमेकडील देशात इराण, तुर्कस्तान, इराक, अफगाणिस्तान, इजिप्त या सर्व देशांमध्ये हिंदुस्थानचा उल्लेख हिंद या शब्दानेच करण्यात येतो आणि जे हिंदुस्थानचे त्याला हिंदी असे म्हटले जाते.
हिंदी या शब्दाचा धर्माशी काही एक संबंध नाही. हिंदुस्थानचा अनुयायी हा जितका हिंदी, तितकाच हिंदी ख्रिश्चन, हिंदी मुसलमानही हिंदी. अमेरिकेतील लोक सर्व हिंदवासियांना हिंदी म्हणून संबोधतात, ते काही फारसे चूक नाही. परंतु हिंदी शब्द ते वापरतील तर ते अगदी बरोबर ठरेल. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की हिंदुस्थानात हिंदी शब्द विशिष्ट लिपीशी, देवनागरी लिपीशी जोडला गेला आहे. म्हणून अधिक व्यापक व अधिक नैसर्गिक अर्थाने तो शब्द योजणे कठीण झाले आहे. आजकालचे वितंडवाद एकदा मिटले म्हणजे आपल्याला हिंदी हा शब्द त्याच्या मूळच्या समाधानकारक अर्थाने कदाचित वापरता येईल. परंतु तूर्त इंडियन उर्फ हिंदी या अर्थाकरिता हिंदुस्थानी हा शब्द रूढ आहे. तो अर्थात हिंदुस्थानवरून आलेला आहे. परंतु हा शब्द काही केल्या पटत नाही. कारण हिंदी या शब्दाला जी इतिहासाची व संस्कृतीची जोड आहे ती हिंदुस्थानीला नाही. हिंदी संस्कृतीच्या प्राचीन युगांना हिंदुस्थानी म्हणणे कसेसेच वाटेल. या आपल्या सांस्कृतिक परंपरेला इंडियन, हिंदी किंवा हिंदुस्थानी यापैकी काहीही नाव आपण दिले तरी आपल्याला असे दिसते की पूर्वी हिंदी तत्वज्ञानामुळे मुख्यतः आलेली जीवनाकडे पाहण्याची एक वृत्ती होती. त्या वृत्तीमुळे अशी एक अंतस्फूर्ती आलेली होती की अनेक भिन्न गोष्टींचा समन्वय करून त्यांना एकरूप करावे. ह्या समन्वय करण्याच्या संग्राहक वृत्तीचा प्रभाव हिंदी संस्कृतीची जोपासना करण्यात व वंशव्यवस्थेतही ठळक दिसतो. हिंदी संस्कृतीच्या वाढीचाच हा विशेष आहे असे नव्हे, तर वांशिक वाढीचाही हाच विशेष आहे. संस्कृती, विचार किंवा दुसऱ्या कसल्याही प्रकारे काही परकीय आक्रमण आले की ते आव्हान समजून हिंदी संस्कृती त्याला तोंड देई व एखाद्या नव्याच प्रकाराने त्याचा समन्वय करून ते आक्रमण पचवून विजयी होई. हे युद्ध सुरू असतानाच हिंदी संस्कृतीचा कायाकल्प होऊन तिला नव तारुण्य प्राप्त होई व मूळ देह आणि पार्श्वभूमी कायम राहून तिला नवे अंकुर मात्र फुटत. CEM जोड त्याविषयी लिहितो, कारण कोणतेही असो परंतु हिंदुस्थानने मानव जातीला मोलाची एक देणगी दिली आहे. भिन्न भिन्न विचारसरणी आणि भिन्न भिन्न मानववंश यांचा समन्वय करायला हिंदुस्थान सदैव सिद्ध आहे आणि असा संग्राहक महान समन्वय करण्याची शक्तीही त्याच्याजवळ आहे. सारांश हा की विविधतेतून एकता कशी निर्माण करावी हे हिंदुस्थानने जगाला शिकविले आहे. भाग 16 समाप्त. भारताचा